मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पोटावरच्या चरबीचे किती हानिकारक परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की असे कुठचे भारतीय मसाल्याचे पदार्थ आहेत आणि भारतीय आहारातील पदार्थ आहेत की ज्यामुळे तुम्हाला पोटावरची चरबी लवकरात लवकर घालवता येईल. म्हणजेच आपल्या ज्या मसाल्याचे पदार्थ जे आपल्या पदार्थांची टेस्ट वाढवतात, ते टेस्ट वाढवण्याच्या बरोबरीनेच आपल्या पोटावरील चरबी सुद्धा वितळवण्यासाठी आपल्याला मदत करतात. तर पहिला आहे जिरा. जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात. त्याचबरोबर त्याच्यामुळे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम वाढतं, पचन सुधारतं. आणि जर आपण रेग्युलरली जिऱ्याचा वापर आपल्या आहारात करत असू तर त्यामुळे चरबी चं प्रमाण कमी होतं, कॅलरी बर्न व्हायला लागतात आणि त्यामुळे पोटावरची चरबी विशेषतः कमी व्हायला लागते. आहे हळद. हळदीचं महत्त्व आपण जाणतो की हळद ही जंतुनाशक आहे आणि त्याचा ॲक्टिव्ह प्रिन्सिपल जो आहे कर्क्युमिन, तर तो महत्त्वाचं काम अँटीऑक्सिडंट म्हणून आणि जंतुनाशक म्हणून करतो. आणि त्यामुळे आपल्या शरीरात कुठेही जर इन्फेक्शन असेल, इन्फ्लमेशन असेल तर ते कमी होतं. त्याचबरोबर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर पोटावरची चरबी पर्टिक्युलरली कमी करण्यासाठी या हळदीचा वापर निश्चितच चांगल्या प्रमाणात होतो. पुढचं आहे काळी मिरी. काळी मिरी ह्याचा ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आहे पायप्रिन आणि त्याचा संबंध हा चरबीच्या ज्या पेशी असतात त्यांची वाढ कमी करण्यासाठी या पायप्रिनचा खूप महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे काळी मिरीमुळे नुसतंच आपल्या पदार्थांची चव वाढते असं नाही, पण त्याच्यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यासाठी खूप जास्त चांगला फायदा होतो. आहे दालचिनी. दालचिनी ही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करते आणि त्याच्यामुळे त्याचबरोबर पोटावर शरीरातली अतिरिक्त चरबी जी आहे त्याचं प्रमाण कमी करण्यास तिचा मदत होतो. त्याचबरोबर पर्टिक्युलरली पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दालचिनीचा खूप चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर दालचिनीची चव ही गोडसर असल्यामुळे जर तुम्हाला गोड खाण्याची क्रेव्हिंग होत असेल तर ती सुद्धा दालचिनी जर तुम्ही खाल्ली तर त्यांनी आटोक्यात येते. त्यामुळे ओव्हरऑलच वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आहे आलं. आता आलं आपल्याला माहिती आहे की हे उष्ण आहे आणि आल्यामुळे शरीरातली हीट गरमी वाढते आणि त्याच्यामुळेच चयापचयाचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे पर्यायाने शरीराची चरबी कमी व्हायला मदत होतं. त्याचबरोबर कॅलरी सुद्धा बर्न होतात. त्याचबरोबर आल्यामुळे पचन सुधारतं. त्यामुळे गॅसेसचं प्रमाण कमी होतं आणि पोटावरची चरबी याच्यामुळे कमी होत असते. तर अशा प्रकारे आपण बघतो की आपले जे भारतीय मसाल्याचे पदार्थ आहेत त्यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच, पण त्याचबरोबर जर आपण यांचा रेग्युलर वापर केला तर पोटावरची चरबी सुद्धा विरघळू शकते आणि याच्या जोडीला जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केलात तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी लवकरात लवकर कमी होऊन जाईल. आता याबरोबरीने असेही काही पदार्थ आहेत जे आपल्या आहारामध्ये अगदी रेग्युलरली वापरले जातात आणि ज्याचा वापर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी होतो. ओवा, त्याच्यानंतर मूग डाळ, दुधीची भाजी, त्याच्यानंतर सब्जा आणि ताक. तर ओवा आपण बऱ्याच पदार्थांमध्ये वापरतो. त्याच्यानंतर मूग डाळ ही अशा प्रकारची डाळ की जी अगदी रेग्युलरली आपल्या खाण्यात येत असते. त्याच्याबरोबर त्याचा फायबर कंटेंट जास्त आहे, प्रोटीन कंटेंट जास्त आहे. त्याच्यामुळे ती थोडी जरी खाल्ली तरी आपलं पोट भरल्याची भावना येते आणि त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते, चयापचयाचा वेग सुधारतो आणि बऱ्याचशा आजारांपासून आपलं रक्षण होतं. त्याच्याबरोबर दुधीची भाजी ही सगळ्यात जास्त अल्कलाईन भाजी आहे. त्याचा पाण्याचा कंटेंट जो आहे तो 92% आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आरोग्याचे खूप सारे फायदे मिळतात. त्याच्यामुळे बरेचसे पचनाचे विकार जे आहेत ते बरे होतात. त्याचबरोबर शरीरातलं जे अतिरिक्त प्रमाणात मीठ आहे ते बाहेर टाकलं जातं. त्यानंतर आहे सब्जा सीड्स. सब्जाच्या जे बिया आहेत त्या तुम्ही बघितल्या असतील, त्या जर पाण्यात भिजवल्या तर ऑलमोस्ट तिप्पट रीतीने त्या वाढतात. त्यामुळे जर तुम्ही जेवणाच्या आधी सब्जाचं पाणी घ्याल तर त्यांनी पोट भरतं. त्यामुळे तुमचं
खाण्यावर निश्चितच कंट्रोल राहतो. त्याचबरोबर पोट साफ होण्यासाठी सुद्धा याचा वापर खूप चांगला होतो. त्याच पुढचं आहे ताक. ताक हे आपल्याला सगळ्यांनाच आवडतं आणि ताकाचे जे आरोग्याच्या दृष्टीने ताक अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स खूप चांगल्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण कमी आहे, लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी सुद्धा ताकाचा अतिशय चांगला उपयोग होतो. पुढचं आहे दलिया. दलिया म्हणजे गव्हाचा रवा, आपण लापशी रवा म्हणतो ते. ह्याचा वापर आपल्या बऱ्याचशा घरामध्ये रेग्युलरली केला जातो. तर ह्याचा फायबर कंटेंट खूप चांगला आहे, ह्याची पोषक तत्व याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत, त्याच्यात प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आहे आणि चरबी अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी दलिया म्हणजेच लापशी रवा हा अतिशय चांगला पदार्थ आहे. तर आपण या सगळ्या डिस्कशनवरनं समजू शकतो की जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल तर ह्याला वेळ तर नक्कीच लागणार, पण या सगळ्या पदार्थांचा जर तुम्ही रेग्युलरली तुमच्या आहारात समावेश कराल तर तुमची पोट, आणि त्याचबरोबरीने जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज सुद्धा कराल, बाहेरचे खाद्यपदार्थ जर कमी प्रमाणात खाल, तर तुमच्या पोटावरची चरबी निश्चितच लवकरात लवकर निघून जाईल. धन्यवाद.